नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकताच देशाने 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. भारत माझा देश, सारे भारतीय माझे बांधव, असा प्रत्येक जण म्हणतो. परंतु आज मी तुम्हाला जी काही परिस्थिती दाखवणार आहे ही महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणजेच बदलापूर शहराच्या या सोनवली परिसरातील म्हाडा रहिवाशांची ही परिस्थिती आहे. एकीकडे आपण चंद्रावर गेलो, एकीकडे आपण विज्ञान क्षेत्रात प्रगती केली, परंतु इथले मूलभूत अधिकार अजूनही प्रशासन त्यांना पुरवत नाहीयेत. काय नेमकं या सोनवलीकरांच्या समस्या आहेत? गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं जीवन जे आहे ते पाणी वाचून आहे. पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय, त्यांना लाईटीसाठी संघर्ष करावा लागतोय, विविध गोष्टींसाठी जो आहे तो या रहिवाशांना संघर्ष करावा लागतोय. नेमक्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पुढाकार घेतलाय आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन आवाज उचलण्याचं काम जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. परंतु सुरुवातीला स्थानिकांचे प्रश्न काय आहेत, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत, किती महिन्यांपासून त्यांना त्रास होतोय, काय सांगाल? स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले, तुम्हाला खरंच स्वातंत्र्य मिळाले का? नाही मिळाले, नाही मिळालं. इथं येऊन तर आम्हाला काही कसलीच सुविधा नाहीये. पाणी घाण येतोय, आम्हाला बाहेरून प्यायला पाणी आणावं लागतं. दुसरी गोष्ट तर टाकीत गटर चोकप आहेत, त्याच्यावर झाकणं नव्हती, ते कसं कसं करून ते झाकणं बसवले गेल्यात. आणि गवत एवढा वाढलाय, तिथं नगरपालिका येत नाही, कचऱ्याची गाडी टायमावर येत नाही. एक दिवस आली तर 5-5, 6-6 दिवस येत नाही. आणि तिकडे फोन केला की मग आम्ही कचऱ्याची गाडी रोज येते. म्हणजे आम्हीच खोट्यात पडतो की नाही? तुमची गाडी रोज येते, तुम्ही मान्य करता, पण आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये ती गाडी. आणि दुसरी गोष्ट तर बिल्डिंगची आता आम्हाला येऊन इथं 2.5 किंवा कोणाला 3, कोणाला 6 महिने झालेत, कोणाला वर्ष झालेलं. आतापासून स्लॅब पडायला लागलेत, प्लास्टर पडायला लागलेत. मग त्याचं पण काहीतरी करायला पाहिजे ना नगरपालिकाने येऊन. मग त्याच्यापेक्षा आमची झोपडपट्टी परवडलेली आहे आम्हाला. आता किती घाण आहे, तुम्हीच बघा घाण किती आहे. प्रशासनाकडे तुम्ही मागणी केली होती का? प्रशासनाला लेटर दिलं होतं? हा, दिलेलं आहे ना, दिलेलं आहे. पण कोणी अजून पण कोणी बघायला नाही. अहो, साधा पूर आलेला तर कोणी इथं म्हणजे नगरसेवक नाही उभा राहिला की बाबा इथं माणसं आहेत की जावा आपण बघावा यांची परिस्थिती काय आहे, कोणीच आला नाही. आणि त्या दिवशी पण आम्हाला भीती होती, पोलिसांनी अनाउन्स केलेला की सावध राहा म्हणून. पण एवढी आता हे खाली राहतात, यांना तर आमच्यापेक्षा जास्ती भीती यांना आहे. बाकी काय सांगाल? किती महिन्यांपासून समस्या आहे आणि काय नेमका प्रॉब्लेम? नाही हो, मला बोलता येणार नाही. अरे मन कसा बसला. अनेक नागरिक आहेत, आपण त्यांच्या प्रश्न. दादा, युवा म्हणून तुझे मित्र जेव्हा इकडे परिसरात येतात किंवा तुझे नातेवाईक इकडे येतात, काय त्यांना वाटतं? वाटून त्यांना विचार येतो का ह्या अशा कंडिशन मध्ये तुम्ही कसा राहता, इथं तुम्हाला सुविधा कशी आहे, फ्लॅट भेटलेत, सरकारतर्फे दिलेत, पण असं म्हणजे तकलीफ आम्हाला होते का रोज. आता हे दरवर्षी पावसाच्या मोसम मध्ये हे तकलीफ होते. लिकेज होतो, वरतून पाणी गळतो, भिंती खराब होत्यात, घरात किडे मोकळे येतात, त्या भिंती वल फुटून माणसं आजारी पडले. आता माझ्या सध्या कंडिशनला बाप आजारी आहे, आई आजारी आहे. मी आता दवाखान्यातून आलतो, तेवढं ते मॅडम आल्या म्हणून मी सामान खाली ठेवून मी मॅडमशी बोलायला लागतो. हेच प्रॉब्लेम आहे, पण ते बाकी काय नाही. काय सांगाल? काय समस्या नेमका आहे? खरं तर एकंदरीतच पाहू शकतो आपण की अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी नागरिकांना उपस्थित होतात. ते खरं तर एकंदरीत आपण पाहिलं या परिसरात. तुम्ही याल मागच्या बाजूला, मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की कचरा मागे दाखवा ना, कॅमेरामॅनला विनंती करेल. या ठिकाणी कुठल्याच प्रकारची कचऱ्याची सोय नसल्याने नागरिकांना जे आहे ते मोठ्या हाल अपेष्टा सहन करावे लागतात. येतो मी तुमच्याकडे. एकंदरीतच पाहू शकतो की हा परिसर सोनवलीचा परिसर मानला जातो. इकडे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला नवीन घरं, चांगली घरं दिली जातील, परंतु यापेक्षा आमच्या झोपडपट्ट्यात बऱ्या होत्या, असा जो संतप्त सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातो. काय आता आमच्या टेरेस वरती जेवढा लिकेज होतोय तो सोलार आहे, तो काही कामाचा नाही. त्याचे गरम पाण्याचे पाईपी लाईन सगळ्या कनेक्शन तुटल्यात, पाईप पडलेत, सगळा सोलार खराब आहे, बुरशी पकडले आणि त्याच्यामुळं तकलीफ बी होते आणि लिकेज बी होतोय. त्याचा काही उपयोग नाही आणि टेरिसचा बरोबर काम बी झालेलं नाही. सगळी वल फुटले, सगळ्यांच्या घरात पाणी पडतो. आम्हाला टॉपला भरपूर तकलीफ आहे. एकंदरीतच लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष आहे का त्यांचं या ठिकाणी पाहणी किंवा काय आहे? तर सगळं ऍप्लिकेशन देऊन सांगून 2 वेळा कामं केलती, सगळ्या बिल्डिंगची कामं केलती लिकेज काढायसाठी टेरिसचा, पण ते काय उपयोग झाला नाही. पाऊस पडला दरवर्षी तर लगेच तो सिमेंट त्यांचा लगेच निघून मोकळा होता. पण पाऊस पडला
तो लगेच लिकेज होतो. ह्याच्यावरती आमचा उपाय काय होईल? नक्कीच आता त्यांनी लक्ष दिलं बरोबर, नक्कीच काही महिला देखील असणार आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात. किती महिन्यांपासून राहताय तुम्ही इथे? काय नेमका समस्या आहे आणि काय नेमकी मागणी आहे तुमची? आम्ही 3 वर्ष झाले इथे राहतोय. कोणाचं लक्ष नाही, कचरा वगैरे बिल्डिंगच्या आजूबाजूला खूप घाण आहे. कुणी येत नाही बघायला, काय नाही. सगळे एकदा आम्हाला इकडे फेकून दिले, तिकडे तुम्ही तुमच्या समस्या स्वतः करा. आता कुणीच लक्ष देत नाही. बिल्डिंगची हालत बघताय तुम्ही, सगळं खराब आहे. बाहेर पाऊस पडला ना घरात पाणी येते. ग्राउंड फ्लोअरला आमचा रूम आहे, भिंतीतून सगळं पाणी आत येतं जेव्हा जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा. टेरेसची तर खराबच आहे, टाक्यांवरती झाकणं नाहीयेत. आता आम्ही पर्सनली घ्यायला जातोय तर ते बोलतात नवीनच टाक्या घ्यायला लागतील, झाकणं अशी भेटणार नाही तुम्हाला. मग कसं म्हणजे सगळं चेंज करायचं तर कसं होणार? कचऱ्याची सर्वात मोठी समस्या आहे. कचऱ्याची गाडी रोज येत नाही. नक्कीच. एकंदरीत पाहू शकतो की एकदम विदारक अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. हा व्हिडिओ आपण पाहू शकतो की यांच्या घराची 4थ्या माळ्यावरची जी परिस्थिती आहे ती आपण दाखवू शकतो की पूर्ण स्लॅब जो आहे तो या ठिकाणी लिकेज आहे आणि त्यामुळे हे रहिवासी जे आहेत ते जीव मुठीत घेऊन राहत आहेत की कुठल्याही क्षणी जर एखादा स्लॅब वगैरे कोसळला किंवा एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार प्रशासन असणार आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी स्थानिक उपस्थित करताना पाहायला मिळतात. हा विषय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो आहे तो उचलून धरलाय आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी प्रिया गायकवाड देखील असणार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खरं तर एकीकडे आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला, आपण म्हणतोय की आपण चंद्रावर चाललोय, पण दुसरी परिस्थिती ही पाहिल्यानंतर वाटतं की खरंच स्वातंत्र्य मिळालंय का आणि खरंच एकंदरीतच नेमकं आपण कुठे चाललोय, काय तुम्हाला वाटतं? आता खरं तर सांगायला गेल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर तरी असं वाटतंय की खरोखर आपला बदलापूर तर खूपच मागे आहे, खूपच मागे. आता चंद्र बिंद्र बोलतात आता हे लोक, पण नुसतं बोलून काय, प्रत्यक्षात बघा आता इथे परिस्थिती काय आहे. खरोखर इथे पाण्याची सोय नाहीये, इथे पूर्ण वायरिंग निघालेले आहेत. मुलं हात लावतात म्हणे, एखादा मुलगा जर तिकडे गेला न कळत आणि तिथे जर काही अपघात घडला, याला कोण जबाबदार असणार आहे? आता स्लॅब एवढे पडतायत, सिलिंग पूर्ण निघालेले आहेत. जर बिल्डिंगला खरोखर काही धोका झाला तर याला जबाबदार कोण आहे? आधी शेवटी खरं म्हणायला गेलं तर जीव मुठीत घेऊनच राहत आहेत. एवढी इथं घाण परिस्थिती आहे की प्रत्येक जागी गवत उठलेला आहे, कचरा कुंडी पूर्ण बिल्डिंग मध्ये परिसरामध्ये पूर्ण कचरा कुंडी पसरलेली आहे. इथे वास येतो, मच्छरांचा किती झालेला आहे इथे. पुढे इथे एवढी घाण झालेली आहे की इथे धूर मशीन फवारणी सुद्धा होत नाही इकडे. हा, आता ही परिस्थिती बघून तर मला असं वाटतं की आपला शासन काहीही काम करत नाही. आता हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उचलून धरलाय, कशा प्रकारे पुढचं तुमचं धोरण असणार आहे, काय नेमका फॉलोअप असणार आहे पुढचा? नक्कीच मी आता म्हणेन की गेल्या वेळेस मी इथे सर्वे करून गेली होती. आपले दादांचा जेव्हा सुभाष दादांचा जेव्हा प्रचार होता तेव्हा स्वतः सुभाष दादा इकडे येऊन पाहणी करून गेलेले आहेत. मला वाटतंय की खासदार पण आले होते इकडे, खासदार सुद्धा येऊन गेलेले आहेत. मग हे लोक जे बोलतात की प्रत्येक जण इलेक्शनच्या टायमाला जागी होतात, मग इतर वेळेस कुठे जातात? मग आम्हाला पक्षाची काय संबंध? मग बरोबर बोलतात ते म्हणजे फक्त मतं मागण्यासाठी, प्रचारासाठी आले. बस 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 बस. मग आता आपल्याला ते कामं नाही करायचे, फक्त आपल्याला एक सामाजिक म्हणून या लोकांना न्याय द्यायचा आहे. इथे जे त्यांच्या समस्या आहेत, आज मी प्रत्यक्षात पाहणी करून सुद्धा मला आता असं वाटतंय की रिअली इकडे खूप गरज आहे. इथे शासनाने इकडे लक्ष घालावे, पण आता आपण इकडे त्यांना जी मदत हवी आपण ती मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. आता काय सांगाल, काय वाटतं ही परिस्थिती पाहिल्यानंतर किती भयावह आहे हे? भयावह असं आहे. प्रथम तर मी ठळक वार्ताचे आभार मानतो की तुम्ही अशा ठिकाणी आलेला आहे तिथं माणसाला जगण्याची पण गरज, म्हणजे माणूस कधी मरल आणि कधी वारीला हात लावाल, कधी गवतामध्ये जाऊन त्याला साप चावल याची काही गॅरंटी नाही. कारण इथं जे लोक राहत आहेत ते लोक म्हणजे कुठले जॉबला जात नाही, कुठे मोठे व्यापारी नाही, कुठे मोठे मोठे व्यवसाय नाही, कोणाचा घरी असं सोनं पडलाय बसायचं आराम करायचा असं काही नाही. इथं राहणारा माणूस रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो, नाक्यावर काम करतो, झाडू मारायला जातो, वॉचमॅन आहे. एकदम सामान्य घरातले लोक आहे, सामान्य. म्हणजे तुम्ही म्हणाल ना भाड्याने राहण्याची पण तेवढी ताकद त्यांची नसल्यामुळे ते झोपडपट्टीत राहत होते. बरोबर, झोपडपट्टीत राहत असल्यामुळे बीएसयूपीच्या ज्या योजनेअंतर्गत यांना तिथं जे राहत होते तिथून उचलून त्यांना बदलापूरच्या अशा ठिकाणी त्यांना टाकलेलं आहे. म्हणजे मी स्थानिक आहे इथला, मी काय पक्षाचा माणूस नाहीये. कारण ताईंनी हा अप्रोच दिलेला आहे की या समस्या आहेत तुम्हाला सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो. राष्ट्रवादी दामले साहेब जे आहेत, जे आता सध्या युवा
जे आहेत आपल्या प्रशासनामध्ये आता खूप चांगलं काम आहे त्यांचं. पण आमचं काम काय करायचंय? आमचं काम आहे वायरी सुटलेल्या आहेत. आमचं काम आहे बिल्डिंगच्या मागे पूर्ण गवत, एक गुडघ्याच्या वर गवत आहे. आमच्या इथं लहान लहान पोरं, आम्ही कामाला जातो. आम्ही सकाळी उठल्यावर कामाला गेलो, आमची पोरं बाहेर गेली, त्याला साप चावल्यावर त्याला अँब्युलन्स पण नाहीये. त्याला कोण नेणार? कोण नेणार? सुविधा आहे का? एक रिक्षा नाही इथून स्टेशनला जायला. रिक्षा जाण्यासाठी पण 25-30 रुपये आम्हाला द्यायचे. तर आम्ही कमवतो 100-150 रुपये आणि आम्ही हे खर्च करायचं. मागचं पण गवत आम्हीच काढून घ्यायचं. पाणी आम्हाला प्यायला नाही, त्याच्यामध्ये हे गढूळ पाणी, त्याच्यात आम्ही आजारी पडलो तर तुमच्याकडे बेड पण नाहीये. आहे का तुमच्या हॉस्पिटलला बेड पण नाहीये? पण ते बेडसाठी ना मग प्रायव्हेटला आम्ही करू शकतो का? औषध उपचार नाही करू शकत. आमच्यात तेवढी ताकद पण नाही. 4था मजला तर तुम्ही वरती गेला, आता तुम्ही व्हिडिओ दाखवला, हे जे लोक आहेत ना 4था मजला जा तुम्ही. ग्राउंड फ्लोअरवाला त्रास नाही एवढा, ग्राउंड फ्लोअरला वेगळा त्रास आहे. पण 4थ्या मजल्यावर तुम्ही जाल ना, त्याचं पाणी टप 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 पडतोय. पाणी पडतोय त्यात पण विशेष नाही, त्यातनं लोखंड जे आपण ग्रिल असते ना ती पण दिसते. ती कधी खाली पडत आणि खाली जो पोरगा लहान म्हातारा कोण असेल ना कधीही मरू शकतो. अशी अवस्था सध्याच्या घडीला आहे. पहिल्या मजल्यावरच्याला एवढी घाण खाली असते की त्याला कधी टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया होऊन तो कधी मरेल त्याची पण गॅरंटी नाही. आणि मागे जाऊन बघाल तर टाकीमध्ये पूर्ण घाण आहे. ही समोर जी टाकी तुम्ही जरा तिकडे करून दाखवा, ही टाकी दाखवा तुम्ही जरा. ही टाकीमध्ये एवढं पाणी भरलेलं आहे आणि या टाकीमध्ये बघा त्याच्यामध्ये एवढं. ही टाकी नेमकी कसली आहे? ही टाकी काहीतरी कसली ठेवली, ही जेव्हा सोसायटी तयार झाली पहिलीपासूनच आहे, पहिलेपासून याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. कोरोना काळामध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये झालं. काहीतरी गरम पाणी असं वाटतं काहीतरी कोरोना काळामध्ये त्यांच्यासाठी फॅसिलिटीसाठी ते पाण्याच्या टाक्या बनवल्या होत्या. तर आता बघा पण त्यांचं म्हणणं आहे की ह्या टाक्या हटवल्यानंतर इथे आम्हाला सार्वजनिक गणपती बसवता येतील, आम्हाला सणवार करता येतील. त्यांची खूप अशी म्हणजे सोसायटीमध्ये खूप सुंदर विचार आहे त्यांचे की बाबा आम्हाला इथे स्वच्छता करून द्या, आम्ही इथे गार्डन बनवू, इथे अंगणवाडीची पण सोय नाहीये, ही पण माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे. इथे आपण अंगणवाडी पण करायचा प्रयत्न. पण हे जर सगळं जर आपल्या नगरपालिकेने जर इकडे जरा लक्ष दिलं तर म्हणलं बरंच होऊन जाईल, यांना बरोबर सपोर्ट होऊन जाईल. काकी बोला, काय बोला? इथं आम्ही काय बोलले, टाकी उचला इथून, टाकी उचला इथून, आम्हाला गणपती इथं बसवायची. ते लोक किती 1 महिने झाले आम्ही कंप्लेंट दिले, कोण आले नाही, टाकी उचलले नाही. आता आम्ही काय केलं, टाकी तिथं गणपती तिथं बसवले, गेट जवळ बसवले. आता कोण करतेच बोलले, सगळं बोलले, कोण आले नाही, कोण टाकी उचले. आता गणपती कसा कुठे बसवणार आम्ही लोक? आम्ही काय नाही बोलले. एक दादा आमचं लहान लहान पोर आहे, घाण आहे, सगळं आहे. आमचं बिल्डिंग कधी, माझं घर पण कराडमध्ये, तर आम्ही पण पूर्ण पाणी गळते. आता काय करायची, काय नाही करायची, काय खाणे पाणी वरती येते. आता प्रथमतः ताईने जो एक विषय मांडला अंगणवाडीचा, खूप सुंदर विषय काढले. कारण आमच्या इथं सगळे कामाला गेले, त्यांची लहान लहान मुलं आहेत, त्यांना शिक्षणाची पण खूप गरज आहे. कारण आशिष दादांचं एकच स्वप्न आहे, जे युवा आहेत त्यांना शिक्षण कसं पोहोचतंय, शिक्षणाची खूप जरुरी आहे. कारण त्यांना शिक्षण देणं हे आशिष दादांचं स्वप्न आहे की युवा कुठलाही अशिक्षित राहिला नाही पाहिजे. त्यांना प्रथम प्रवर्गात पूर्ण आणायचं त्यांना. त्यासाठी तुम्ही अंगणवाडी सांगताय तर आमच्या इथे एक हॉल पण आहे खाली, पण तो हॉल खाली आहे. जसं तुम्ही सोसायटी जर फिराल तुम्हाला तो खालीच आहे, नगरपालिकेचा तो हॉल दिलेला आहे, त्याच्यामध्ये अंगणवाडी चालू करा ना सरकारी. एवढ्या मोठी सोसायटी आहे, ते चालू करा. आणि ताईने एक शब्द दिलेला आहे, कारण ताईने शब्द दिला म्हणजे आता काय निवडणूक नाहीये, निवडणूक तर नाही आली ना, आता निवडणुकीला खूप वेळ आहे. पण ताईंना हे असं वाटलं, आशिष दामले दादांना असं वाटलं, त्यांची एक प्रेरणा होती तिकडे जे बीएसयूपी दिलेले लोक आहे त्यांना खूप समस्या होत आहे. त्या वायरीचं आहे, पाण्याचं आहे, दूषित पाण्याचं आहे, रस्त्यावर पाणी साचते, नाले पूर्ण चॉकअप झालेले आहेत. 4थ्या माल्याच्या माणसाला तर खाली झोपताना भीती वाटते की कधी रात्री काय घडल की काय. तर ताईंनी असा शब्द दिलेला आहे, काही येणाऱ्या काही दिवसामध्ये तिथं सोसायटीच्या आजूबाजूला जेवढे गवत वगैरे झालेले आहेत ते प्रथमतः आम्हाला सर्वात पहिली गरज काय, गवत पहिले साफ करून द्या. आणि जे घाण झालेले आहे, घाटाचे चोकअप झालेले आहेत, कारण आता पावसाळ्याचा टाइम आहे. सध्या आम्हाला गरज काय, पाणी जो पडल्यानंतर साचलं नाही पाहिजे. साचल्यामुळे काय डेंग्यू होणार, मलेरिया होणार, आणि आमच्याकडे एवढे पैसे नाही की आम्ही जाऊन चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार. तर ताईने सांगितलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला गटर, नाले आणि जे वायरी आहेत ना, कारण आमचे लहान लहान मुलं आहेत, कारण ते वायरीचं तुम्ही एक विल्हेवाट लावून द्या आम्हाला. हे प्रथमतः 4-3 गोष्टी आमच्या एकदम मूलभूत गरज आहे, या आम्हाला पूर्ण करून देण्यात ताईने आश्वासन दिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर आम्ही परत तुम्हाला बोलवणार, आणि ताईने आम्हाला शब्द दिला ते आम्हाला तुम्ही करून दिलं तर तुमचे आभार मानू. धन्यवाद. आपल्यासोबत समीर सोनकर असणार आहेत. एकंदरीतच काय वाटतं, एकीकडे आपण मेट्रो बनतीये बदलापुरात, एकीकडे समृद्धी हायवे बनतोय, आणि दुसरीकडे हे चित्र की यांना स्वच्छतेसाठी देखील संघर्ष करावा लागतोय, पिण्याच्या पाण्यासाठी देखील. काय नेमकं वाटतं?
मागच्याच वर्षी आता 1 वर्ष झालं या गोष्टीला. मागच्या वर्षी माननीय खासदारांना पाळले आणि माननीय सीओ मारुती गायकवाड यांना मी आणलेलं आम्ही ते. त्यांनी मग आश्वासनं दिली या नागरिकांना का हे सगळे प्रश्न मिटवण्यात येतील. पण काय प्रश्न मिटवता आले नाही. त्यामुळे मी पण तुम्हाला माहितीप्रमाणे पक्षप्रवेश केला ह्या कारणाने. कारण का माझ्या नागरिकांच्या समस्या पूर्ण नाही करू शकत तर काय आम्हाला विचारत ना. आता 1 वर्ष झालं सीओ आले, काय केलं त्यांनी? काय नाही. दरवेळी आम्ही अर्ज करा हेच काम आहे. 10 वेळा येतं कधी येत नाही. कचऱ्याच्या गाड्या पण इकडे येत नाही. एवढी घाण आहे, गणपती आहे, सणवार आहे, हे काय सांगायची गरज लागते का? एकंदरीतच आता या लोकांचा एकच आक्षेप किरण सर्व तुमच्याकडे झालेत. कशा प्रकारे तुम्ही त्यांना आशा द्याल किंवा एकंदरीतच काय आश्वासन कराल या निमित्ताने? आता इथे आश्वासन देण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. त्यांची आश्वासनं म्हटलं भरपूर जणांकडनं होती, त्यांची सगळ्यांची निराशा झालेली आहे बाबतीत. मी पूर्णपणे प्रयत्न करेन. इकडे सगळ्यात पहिलं टाकीचे जे पण चोकअप झालेले आहेत ती सगळी स्वच्छता करून घेईन. गवत आहे, गवत काढायचं पण आपण लवकरच काम करू. कारण गवत असल्यामुळे त्याच्यामध्ये किडा, विंचू, साप काहीही असू शकतो. जिथे लहान न कळता मुलांना तिकडे ते खेळायला जातात. आज मला परत तक्रारी अशी आली की सार्वजनिक गणपती बसवतात ते. गणपती बसवताना गणपतीच्या इथे पूर्ण आज तिथे त्यांनी मंडप वगैरे तयार केलेला आहे, पण तिकडे पूर्ण कचरा कुंडी आहे. तर त्यांच्याकडनं मला सांगण्यात आलं की ताई प्लीज तुम्ही या आणि ते कचरा कुंडी तेवढी साफ करून द्या, आपण तिथे सार्वजनिक गणपती. म्हणजे एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी की आपण गणपती बाप्पांना एवढ्या ह्याच्याने आणतो आपण उत्साहाने, आणि आज आपण त्यांना घाणीत बसवतोय. आणि खरोखर कुठंतरी मला असं वाटतं की शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे थोडी तरी लाजिरवाणी त्यांना वाटावी की आज गणपती बाप्पा घाणीमध्ये बसतील. खरोखर मी तर म्हणेन की माझ्याकडून जेवढं होईल तेवढी मी इथे स्वच्छता करून देईन. वायरिंगचं काम आहे तेही खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी मी पाठपुरावा करून पूर्णपणे करून घेईन. त्यांना पाण्याचे पिण्याचे जे गढूळ पाणी झालेलं आहे, आज पाण्याच्या टाकीमध्ये नक्की टॉयलेटचं पाणी चाललंय का कुठचं पाणी चाललंय आता तोही प्रॉब्लेम आहे. कारण की ती पूर्ण जीर्ण झालेली आहे. पाण्याचा पूर्ण घाण वास येतो आणि ते पूर्ण पाणी गढूळ आहे ते. मग यांना किती म्हणजे आजार होण्याची शक्यता आहेत. खरोखर मला आता इथे येऊन यांचं जे ऐकलंय मी, जे पण यांच्या समस्या आहेत, मी म्हणेन की मी पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन यासाठी. खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार. तर एकीकडेच आपण पाहिलं तर या नागरिकांचे कदाचित मोठमोठ्या बिल्डर नातेवाईक नसतील, या नातेवाईकांचे कदाचित राजकारणी नातेवाईक नसतील, आणि हा गरीब समुदाय जो आहे त्या समुदायाला वंचित ठेवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे. खरं तर त्यांची देखील इच्छा आहे की स्वच्छतेसाठी त्यांनी देखील स्वच्छ एरियात राहावं. त्यांची देखील अशी इच्छा आहे. त्यांची देखील इच्छा आहे की आम्हाला पिण्यासाठी चांगलं पाणी असावं. त्यांची देखील अशी इच्छा आहे की आमची मुलं चांगल्या शाळेत शिकावी. त्यांची देखील इच्छा आहे की आमचे नातेवाईक जेव्हा या ठिकाणी येतील तेव्हा ती म्हणतील की तुम्ही चांगल्या ठिकाणी राहतायत. परंतु असं न होता या ठिकाणी आपण पाहिलं तर वायरिंग तुटल्यात, घर लिकेज आहेत, घरामध्ये अशुद्ध पाणी येत आहे, रोगराई पसरते, आजूबाजूला कचरा कुंडी असल्याने नागरिकांना मोठ्या संख्येने टायफॉइड, मलेरिया सारख्या रोगांना सामोरे जावं लागतंय. आणि एवढंच काय तर अक्षरशः रोज रात्री झोपताना जीव मुठीत घ्यावा लागतोय. आता तरी या ढिम्म प्रशासनाला जाग येईल का? आता तरी प्रशासन यांचा आवाज ऐकेल का? असे एक अनेक प्रश्न जे आहेत या म्हाडा कॉलनीतील रहिवासी जे आहेत ते डोळे लावून बसलेत, आस लावून बसलेत. प्रशासनाने आमची दखल घ्यावी. लोकप्रतिनिधी आले होते पण फक्त मतं मागायला. इलेक्शन संपलं आणि सगळं संपलं. खरं तर समोरून काळ्या काचेच्या गाड्यांमधून जाणारे लोकप्रतिनिधी या गरीब लोकांकडे पाहतील का? या वस्तीकडे पाहतील का? आणि याच्या मोठमोठ्यांल्या गोष्टी करणारे, मोठमोठ्यांले भाषण करणारे लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाहतील का? हा देखील एक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा आवाज उठवण्यात आला, या लोकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि प्रिया गायकवाड असेल, त्यांची संपूर्ण टीम असेल, यांनी आश्वासन दिले की आम्ही येथे नक्की स्वच्छता करू आणि स्थानिकांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तुमचे देखील धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी येऊन या प्रश्न समजावण्याचा प्रयत्न केले आणि एकंदरीतच आपण याविषयीचा फॉलोअप देखील घेऊ. आपण गायकवाड जे आहेत मुख्याधिकारी त्यांना देखील या संदर्भात प्रश्न विचारू की नेमकं विकासाचं झालं काय. 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला, परंतु आजही या ठिकाणी तुम्ही आल तर परिस्थिती जी आहे ती अतिशय बिकट पाहायला मिळते. या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा, आणखीन काही प्रतिनिधी कोण बोलतोय? ताई या पुढे एकंदरीतच पाहू शकतो. त्यांचं म्हणणं आहे जर नगरपालिकेने जर आताही आमच्याकडे लक्ष नाही दिलं
कारण की बरेचदा त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांची निराशा झालेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, जर नगरपालिकेने आता हे लक्ष नाही दिलं तर आम्ही सगळी ही म्हाडाची जी सोसायटी आहे त्यांच्याकडे मागणी करायला जाणार, धडक मोर्चा म्हणून नेणार की आम्हाला ज्या झोपडपट्टीमधून आणलंय त्या झोपडपट्टीमध्ये नेऊन टाका, तिथे आम्ही स्वच्छतेत राहत होतो, पण या घाणीत आम्हाला नाही राहायचंय, असं ताईंचं म्हणणं आहे. दादा आमचा पहिले तिथे नळ होते, आता इथं मोठी टाकी कोण साफ करायला येत नाही, पाणी टाकी आम्ही स्वतः करते. कधी सुट्टी असते आम्ही स्वतः टाकी साफ करते. टाकी साफ नाही केलं तर आमचं बाळा लहान लहान पोरं किडे असते काय असते, आम्ही स्वतः टाकी साफ करते. आता टाकी नाही साफ केले तर आमचं पाणी कुठून फारनं, कोण लोक फारनं पाणी घेऊन येतात. आमचं एवढं अवकात नाही बाहेरची पाणी घेऊन यायची प्यायची. खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. एकंदरीतच पाहू शकतो की आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही धडक मोर्चा काढू पालिकेवरती, असा इशारा जो आहे तो या स्थानिकांनी दिलेला आहे. हा आक्रोश आहे आणि तो आक्रोश आता हळूहळू पुढे येतोय, कारण जेव्हा जीवन आणि मरणाचा प्रश्न येतो तेव्हा आक्रोश हा होतोच, आणि तोच आक्रोश जो आहे तो या ठिकाणी म्हाडा रहिवासीचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. आता याकडे प्रशासन कसं पाहतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इतकंच. या व्हिडिओचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. कट.